तर शरद पवारांनी विधान भवनात एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली। ज्या गद्दारांनी सरकार पाडलं त्यांच्याच दालनात बैठक घेतल्याचं म्हणत संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केली। शरद पवारांची विश्वासार्हता कमी झाल्याचंही त्यांनी म्हटलंय। दरम्यान राऊतांच्या वक्तव्यानंतर सत्ताधाऱ्यांनी संजय राऊतांना चांगलंच डिवचलेलं आहे। नक्कीच मोठे नेते आहेत, आदरणीय आहेत, पण एखाद्या ज्या गद्दारानं आपलं सरकार पाडलं, त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशा प्रकारच्या बैठका घेणं, ह्याच्यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता ही कमी होते आणि घसरते। संजय राऊत आता इतके मोठे आंतरराष्ट्रीय नेते झालेत की ते शरद पवार साहेबांना विश्वासार्हता सांगतायत। एक दिवस ते उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या विश्वासार्हतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहेत। संजय राऊत गद्दार कोण आहे हे महाराष्ट्रानं बघितलंय। 2019 साली युतीला जनतेनं निवडून दिलं होतं, देवेंद्रजी फडणवीसांना आशीर्वाद दिले होते, मात्र तुम्ही महाराष्ट्राची गद्दारी करून, हिंदुत्ववादाशी गद्दारी करून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात। का अख्खं विधान भवन का ओस पडलं होतं का? समोर राष्ट्रवादी भवन आहे, समोर वाय.बी. चव्हाण प्रतिष्ठान आहे। हे आमचं एका निष्ठावंत कार्यकर्त्याचं हे मत आहे। आम्ही कधीही गद्दारांच्या अशा ठिकाणी जाऊन आमच्या पक्षाच्या बैठका घेण्याचं एवढे आम्ही काय म्हणतात ते सहिष्णू नाही आहोत, आणि एवढं आमचं मन नक्कीच मोठं नाही, आम्ही करणार सुद्धा नाही। ज्यांचं आहे त्यांनी ते करावं, पण आम्हाला ते मान्य नाही। त्यांना जर कोणाला पटत असेल त्यांनी ते करावं। ह्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विश्वासार्हता कमी होते। संजय राऊत साहेब ज्या शरद पवारांना वंदनीय बाळासाहेबांपेक्षाही मोठे मानतात, वंदनीय बाळासाहेबांपेक्षाही शरद पवार साहेबांना जे गुरु मानतात, त्या शरद पवार साहेबांनी एखादा घेतलेला निर्णय, त्या निर्णयावरती आता शिष्याने अशा पद्धतीने जर का तिथे आक्षेप घेतलेला असेल तर मला वाटतं ही आश्चर्याची बाब आहे। आणि संजय राऊत साहेब हे कोणाचेच होऊ शकत नाहीत। एकंदरीत त्यांनी पुन्हा एकदा हेच सिद्ध केले की ते शिवसेनेचे नाहीत, ते आता उभाटाचे नाहीत, ते शरद पवार साहेबांचेच आहेत। म्हणून आपल्या गुरुने मला जी गोष्ट आवडत नाही ती केली म्हणून त्यांना खरंच वाईट वाटलं असेल।